एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन पर्याय आहेत. एकतर एकनाथ शिंदे यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल किंवा त्यांना पक्ष फुटला म्हणून सामोरं जावं लागेल. एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली बसून वेगळे झाले, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या पार्टीतला एक मोठा गट शिवसेनेपासून वेगळा होत थेट भाजपमध्ये सामील होईल. याचं नेतृत्व कदाचित उदय सामंत करतील, अशाच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. पण खरंच असं काही होईल का? एकनाथ शिंदेंसमोर खरंच दोन पर्याय उरलेत का? की नेहमीच राजकीय पटलावर डार्क हॉर्स ठरणारे एकनाथ शिंदे या दोन्ही पर्यायांमध्ये मार्ग काढून सर्वांना धक्का देतील का? मुळात एकनाथ शिंदे यांच्यापुढे हे दोनच पर्याय आहेत असं आत्ताच का म्हटलं जाऊ लागलं आहे? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी किशोर पाटील आणि तुम्ही बघताय केएस न्यूज. तर एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत. एकतर शांतपणे फुकट पाहत राहणं किंवा आपला संपूर्ण पक्ष भाजपमध्ये विलीन करणं. पण या चर्चा आत्ताच होण्याची तीन प्रमुख कारणं सांगितली जातात. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टात सुरू झालेली अंतिम सुनावणी. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टींवर शिंदे क्लेम करतील अशी शक्यता नव्हती. पण एकनाथ शिंदे यांनी थेटपणे पक्षावर क्लेम केला. महाशक्तीला सुद्धा तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याची गरज होती. त्यातूनच मग निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्ष असा सुनावणीचा प्रवास झाला. एकनाथ शिंदेंसोबत हे आमदार अपात्र होतील असं बोललं जात होतं, पण तसं काही झालं नाही. पण पक्ष आणि पक्षाचं चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाला ठाकरे गटानं कोर्टात चॅलेंज केलं. अर्थात हे प्रकरण अजूनही कोर्टात आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीत यावर अंतिम अशी सुनावणी पार पडणार आहे. कोर्टातील घडामोडी पाहिल्या तर शिंदे यांचे वकील ही सुनावणी पुढे जावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून आलेलं आहे. शिंदेंचे वकिलांचे हेच प्रयत्न पाहून एकनाथ शिंदे यांची बाजू लंगडी पडतीये अशाही चर्चा सुरू झाल्यात. कोर्टानं जरी निवडणूक आयोगाचा निर्णय बदलला आणि ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं नाही, तरीसुद्धा कोर्टा आपल्या निर्णयात न किंवा धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवून ते शिंदेंना वापरू देणार नाही अशी शक्यतासुद्धा सध्या बोलून दाखवली जात आहेत. थोडक्यात एकनाथ शिंदे गटाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गेलं, पक्षाचं शिवसेना हे नाव गेलं, तर नव्या पिढीच्या पातळीवर एकनाथ शिंदे गटाला मोठा सेटबॅक असू शकतो. याशिवाय कायदेशीर पातळीवर हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं अंमलात येतो का? आणि तसं झालं तर जे आमदार, खासदार हे धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आहेत, त्यांचं सदस्यत्व अडचणीत येणार का? हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. मात्र इतक्या अडचणी वाढल्या जरी नाहीत तरीसुद्धा यावेळी महाशक्तीला शिंदेंची गरज नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यापुढे अडचण वाढली आहे असं बोललं जात आहे. आता अशा चर्चा घडवण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण सांगण्यात येतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा. जेव्हा एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसच एक प्रकारे मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट होतं. पण पुढच्या 2च वर्षात फडणवीसांना मागे टाकत स्वतःचा प्रस्थ निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. पण हे करत असताना आपणच कसे क्रमांक 1 वर आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं. अगदी विधानसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याचं सांगण्यात आलं. आठवडा उलटला तरी मुख्यमंत्रीपदाचा पेस सुटला नाही तेव्हा शिंदेंच्या घरी स्वतः शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मी लाडकी बहीण योजना आणली असा उल्लेख केला. विजयाचं श्रेय आपणच्या ऐवजी मी या शब्दाकडे अधोरेखित करत राहिले होते. थोडक्यात एकनाथ शिंदे हे महत्त्वाकांक्षी नेते आहेत. या महत्त्वाकांक्षेमुळेच आज त्यांचे फडणवीसही सोबत खटके उडत असल्याचं सांगण्यात येते. मध्यंतरी मुंबईत झालेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शिवसेनेचं बळ असल्याचा आरोप देखील झाला. थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदे यांना सहजपणे बाजूला करणं भाजपला झेपणार नाही आणि यातूनच फडणवीस आणि शिंदे या सत्ता संघर्षाची समीकरणं केंद्राला सोडवावी लागणार आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोनच पर्याय उभे राहतील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे भाजपचं तुमचं राजकारण. जेव्हा राज्यात विधानसभेचा प्रचार अगदी जोमात होता तेव्हा अमित शहांनी एका संघाची मीटिंग घेतली होती. इथं शहांनी पुढच्या निवडणुका आपल्याला एका हाती लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत असं स्पष्ट केलं होतं. लोकसभेत भाजपच्या प्रचारापासून संघ हा अलिप्त राहिला होता. अजितदादांना सोबत घेणं संघाला पटलेलं नव्हतं. त्याचं स्पष्टीकरण फडणवीसांना संघासमोर द्यावं लागलं होतं. आता या सगळ्या घडामोडींचा सारांश इतकाच की काहीही करून भाजपला राज्यात भाजपची सत्ता एक हाती हवी आहे. भविष्यातल्या राजकारणात आज सोबत असणारा कुठलाही पक्ष आपल्याला सोडून जाऊ शकतो याची जाणीव भाजपला आहे. विशेष म्हणजे राज्यात महायुती रिपीट येणार नाही अशा चर्चा चालू होत्या तेव्हाच पुन्हा अजित पवार शरद पवारांसोबत जातील अशा चर्चा सुरू होत्या. केंद्रात भाजपची सत्ता नसेल तर शिंदे सुद्धा आपली भूमिका बदलू शकतात. वेगळा गट करून पुन्हा दुसरे ठाकरे निर्माण करण्याच्या मानसिकतेत भाजप नाहीये. त्यामुळे शिंदेंना स्वतंत्रपणे ताकद देण्यापेक्षा पक्षात घेत कंट्रोलमध्ये ठेवण्याचा पर्याय भाजपकडे असू शकतो. थोडक्यात भाजपला दीर्घकाळ सत्तेत राहायचं असेल
तर शिवसेनेच्या मूळ ताकदीला आपल्यासोबत कायमचं जोडून घेण्याचं धोरण केंद्राचं असू शकतं. आता हे झाले 3 मुद्दे ज्यामुळे शिवसेनेसमोर भाजप 2च पर्याय ठेवू शकतो असं आपल्याला म्हणता येतं. आता या 2 पर्यायांवर बोलूयात. यातला पहिला पर्याय आहे तो म्हणजे पक्ष फुटला. याला सामोरं जाणं. जेव्हा राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा अजितदादांनी दणका देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटतील अशा चर्चा झडत होत्या. अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा तेच घडत होतं. आता पत्रकारांना ह्या शक्यता दिसत होत्या. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना याची जाणीवच नव्हती असं म्हणणं सध्या हास्यास्पद ठरू शकतं. ठाकरेंना देखील भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर एक मोठा गट फुटू शकतो याची जाणीव होती. पण या राजकारणाकडे बघत बसण्यापलीकडे उद्धव ठाकरेंकडे काही पर्याय शिल्लक नव्हता. शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट झाली. एकदा अजित पवार परत फिरल्यानंतर अजित पवारसारखे माघारी येऊ शकतात हे शरद पवारांनी नक्कीच गृहीत धरलं नसणार. पण पक्षातल्या बहुसंख्य आमदारांचं असणारं मत, त्यांची महत्वाकांक्षा आणि त्यांचे निर्णय यातूनच शरद पवारांना हतबलपणे फुटीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आज एकनाथ शिंदेंसमोर सुद्धा हाच पर्याय असू शकतो. आज एकनाथ शिंदेंच्या पक्षात असे अनेक नेते आहेत ज्यांचं सख्य शिवसेनेपेक्षा फडणवीसांच्या सोबत अधिकच आहे. काही नेते असे आहेत जे विरोधी गटात टिकून राहू शकत नाहीत, त्यामुळेच ते ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत आले होते. तर काही नेते असे आहेत जे वादात आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत आणि अशा वेळी मनात नसलं तरी सुद्धा हे नेते शिंदेंना सोडून बाहेर पडू शकतात. अर्थात या नेत्यांची फळी बांधण्यात कोपऱ्यातल्या नेत्याचा पुढाकार असेल असं मात्र वारंवार बोललं जातं. शिंदे गटासमोर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मर्ज होण्याचा. फूट टाळायची असेल तर थेट भाजपमध्ये मर्ज होणं हा पर्याय शिवसेनेसमोर आहे. पण ही देखील बळजबरी म्हणावी लागेल, कारण जोपर्यंत वेगळे आहोत तोपर्यंत स्वतंत्र आहोत ह्याची जाणीव एकनाथ शिंदेना नाही. ज्या क्षणी शिंदे आपल्या आमदारांसोबत भाजपमध्ये सामील होतील त्याच क्षणी काही नेते स्वाभिमानाचा दाखला देत पुन्हा एकदा ठाकरेंकडे जातील. आणि ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे स्थानिक समीकरणं. पण शिंदेंमुळे सिरसाट, गुलाबराव पाटील असे नेते टिकाव धरू शकले आहेत. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. भाजपमध्ये हे नेते सामील झाले तर भाजप या नेत्यांना जुमानणार नाही आणि शिंदे सुद्धा आपला शब्द टाकू शकणार नाहीत. याउलट या नेत्यांना बाहेर काढून भाजप आपल्या नेत्यांचं महत्त्व वाढवताना दिसू शकते. पण मूळ मुद्दा असा आहे तो म्हणजे मर्ज होण्याचा. भाजपला याची आवश्यकता आहे, कारण ती म्हणजे शिवसेनेची डोकेदुखी कायमस्वरूपी भाजपला नको आहे. सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे लॉंग टर्म राजकारणात भाजपला टिकाव धरायचा असेल तर दुसरे ठाकरे निर्माण न होऊ देण्याची काळजी भाजप घेईल आणि याच राजकारणाने एकनाथ शिंदे यांच्यावर मर्ज होण्याचा दबाव निर्माण होऊ शकतो. अर्थात या राजकारणात देवेंद्र फडणवीस केंद्रात आणि मर्ज होऊन आपण राज्यात अशी ऑफर एकनाथ शिंदे भाजपसमोर ठेवू शकतात. पण शिस्तीचे दाखले देणारा भाजप शिंदेना क्रमांक 1 वर ठेवून मूळ भाजपच्या केडरला दुखवू शकणार नाही. पर्यायाने एकनाथ शिंदे भाजपमध्ये मर्ज झाले तरी ते आउटसायडर म्हणूनच गणले जातील. इथं फक्त भाजपला त्यांची ताकद कमी करणं हे सोपं होईल. आता ह्या 2 मुद्द्यांच्या पलीकडे एकनाथ शिंदे हे स्वतः मुरलेले राजकारणी आहेत हे विसरून चालत नाही. उद्धव ठाकरेंना आसमान दाखवणाऱ्या शिंदेंची जमेची बाजू म्हणजे ते चिवट आहेत. सहजासहजी हार मानणं त्यांना शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे यापूर्वी डार्क हॉर्स म्हणून स्वतःला सिद्ध केलेले एकनाथ शिंदे कदाचित हे दोन्ही पर्याय उडवून स्वतःचं राजकारण रेटू शकतील. पण ते कसं हे पाहणं गरजेचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाची दिशा नेमकी कशी असेल याबद्दलच्या तुमच्या मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या केसी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.